नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालय भरती 2026साठी मागील प्रश्नांचे जे काही प्रश्न आलेले आहेत, म्हणजेच की प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर बॉम्बे हायकोर्टचे संपूर्ण विश्लेषण बघणार आहोत. प्रश्न क्रमांक 1, जर दोन संख्यांचा गुणाकार 2160 आहे व त्यांचा मसावी 12 आहे तर त्यांचा लसावी कोणता? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 3, 180. प्रश्न क्रमांक 2, सरळ रूप द्या. √2.25 इंटू √0.04. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 2, 0.3. तर आता उरलेले जे प्रश्न आहेत ते जी के आणि करंट अफेअर्सचे, तर ते बघूयात आपण. कारण की आपण आपल्या व्हिडिओमध्ये जी के, करंट अफेअर्स आणि मराठीचेच प्रश्न बघणार आहोत. चला तर मग बघूया. प्रश्न क्रमांक 3, कोळ्याने नदीत टाकलेल्या जाळ्यामध्ये भरपूर मासे आले, या वाक्यातील कर्ता कोणता? ऑप्शन 1 कोळी, ऑप्शन 2 जाळे, ऑप्शन 3 मासे, ऑप्शन 4 नदी. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 मासे. प्रश्न क्रमांक 4, पीतक्रांती ही संज्ञा खालीलपैकी कोणत्या पिकाशी संबंधित आहे? ऑप्शन 1 तेलबिया, ऑप्शन 2 अन्नधान्य, ऑप्शन 3 फळे, ऑप्शन 4 यापैकी नाही. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 तेलबिया. प्रश्न क्रमांक 5, श्याम चित्र काढत राहील, या वाक्याचा काळ ओळखा. ऑप्शन 1 साधा भविष्यकाळ, ऑप्शन 2 रीती भविष्यकाळ, ऑप्शन 3 पूर्ण भविष्यकाळ, ऑप्शन 4 साधा वर्तमान काळ. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 रीती भविष्यकाळ. प्रश्न क्रमांक 6, डेक्कन सभा या संस्थेची स्थापना कोणत्या समाजसुधारकाने केली? ऑप्शन 1 सरस्वतीबाई जोशी, ऑप्शन 2 आत्माराम पांडुरंग, ऑप्शन 3 न्यायमूर्ती रानडे, ऑप्शन 4 दादोबा पांडुरंग. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 न्यायमूर्ती रानडे. प्रश्न क्रमांक 7, भारतातील कोणती एक नदी कर्कवृत्तास 2 वेळा छेदून वाहते? ऑप्शन 1 मही, ऑप्शन 2 तापी, ऑप्शन 3 भीमा, ऑप्शन 4 मुसी. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 मही. प्रश्न क्रमांक 8, रीट ऑफ मॅडमस हे कोणत्या मूलभूत हक्कांशी संबंधित आहेत? ऑप्शन 1 संपत्तीचा हक्क, ऑप्शन 2 स्वातंत्र्याचा हक्क, ऑप्शन 3 धर्मस्वातंत्र्याचा हक्क, ऑप्शन 4 घटनात्मक दाद मागण्याचा हक्क. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 घटनात्मक दाद मागण्याचा हक्क. प्रश्न क्रमांक 9, लोकसभा व राज्यसभा यांच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्षपद कोण भूषवितो? ऑप्शन 1 राष्ट्रपती, ऑप्शन 2 राज्यसभेचा सभापती, ऑप्शन 3 लोकसभेचा सभापती, ऑप्शन 4 पंतप्रधान. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 लोकसभेचा सभापती. प्रश्न क्रमांक 10, नोव्हाक जोकोविच टेनिसमध्ये कुठल्या देशाचे प्रतिनिधित्व करतात? ऑप्शन 1 सर्बिया, ऑप्शन 2 स्पेन, ऑप्शन 3 क्रोएशिया, ऑप्शन 4 अर्जेंटिना. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 सर्बिया. प्रश्न क्रमांक 11, भारतातील पहिले सौर ऊर्जेवर चालविले जाणारे रेल्वे स्टेशन कोणते? ऑप्शन 1 जालंधर, ऑप्शन 2 धोलेरा, ऑप्शन 3 शिलाँग, ऑप्शन 4 गुवाहाटी. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 गुवाहाटी. प्रश्न क्रमांक 12, रत्नागिरी जिल्ह्याचा सागर किनारा किती किलोमीटर लांब आहे? सर्वात योग्य पर्याय निवडा. ऑप्शन 1 217, ऑप्शन 2 227, ऑप्शन 3 237, ऑप्शन 4 247. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 237. प्रश्न क्रमांक 13, 1920 साली महाराष्ट्रातील पहिला साखर कारखाना कोठे उभारण्यात आला? ऑप्शन 1 सांगली, ऑप्शन 2 अहिल्यानगर, ऑप्शन 3 सातारा, ऑप्शन 4 कोल्हापूर. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 अहिल्यानगर. प्रश्न क्रमांक 14, कोणत्या महसूल पद्धतीत शेतकरी जमीन मालक बनले? सर्वात योग्य पर्याय निवडा. ऑप्शन 1 कायम धारा, ऑप्शन 2 जमीनदारी, ऑप्शन 3 रयतवारी, ऑप्शन 4 मिरासदारी. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 रयतवारी. प्रश्न क्रमांक 15, खालीलपैकी कोणता मासा गोड्या पाण्याच्या मत्स्य शेतीत महत्त्वाचा आहे? ऑप्शन 1 बांगडा, ऑप्शन 2 झिंगा, ऑप्शन 3 बोंबील, ऑप्शन 4 कोळंबी. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 कोळंबी. प्रश्न क्रमांक 16, खालीलपैकी कोणती भाषा भारताची अधिकृत भाषा नाही? ऑप्शन 1 मराठी, ऑप्शन 2 सिंधी, ऑप्शन 3 मारवाडी, ऑप्शन 4 संथाली. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 मारवाडी. प्रश्न क्रमांक 17, रिझर्व्ह बँकेजवळील व्यावसायिक व्यापारी बँकांना ठेवावा लागणारा किमान रोख राखीव निधी म्हणजे? ऑप्शन 1 SLR, ऑप्शन 2 CRR, ऑप्शन 3 रेपो, ऑप्शन 4 OMO. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 CRR.
प्रश्न क्रमांक 18, खालीलपैकी कोणते ठिकाण महाराष्ट्रातील चेरापुंजी असे म्हटले जाते? ऑप्शन 1 माथेरान, ऑप्शन 2 आंबोली, ऑप्शन 3 रामटेक, ऑप्शन 4 लोणावळा. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 आंबोली. प्रश्न क्रमांक 19, महर्षी कर्वे यांचे आत्मचरित्राचे नाव काय आहे? ऑप्शन 1 आत्मचरित्र, ऑप्शन 2 ध्यास पर्व, ऑप्शन 3 आत्मवृत्त, ऑप्शन 4 महात्मा. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 आत्मवृत्त. प्रश्न क्रमांक 20, वीर सावरकर यांना कोणती शिक्षा झाली होती? ऑप्शन 1 एका जन्मपेठेची शिक्षा, ऑप्शन 2 2 जन्मपेठेची शिक्षा, ऑप्शन 3 50 वर्षे, ऑप्शन 4 2 आणि 3. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 2 आणि 3. प्रश्न क्रमांक 21, महाराष्ट्राचे राज्य फुलपाखरू कोणते आहे? ऑप्शन 1 ब्ल्यू मॉर्मॉन, ऑप्शन 2 ब्ल्यू मर्फी, ऑप्शन 3 मोनार्क बटरफ्लाय, ऑप्शन 4 कार्नर ब्ल्यू बटरफ्लाय. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 ब्ल्यू मॉर्मॉन. प्रश्न क्रमांक 22, मिहान प्रकल्पाचे ठिकाण, ऑप्शन 1 छत्रपती संभाजीनगर, ऑप्शन 2 नाशिक, ऑप्शन 3 ठाणे, ऑप्शन 4 नागपूर. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 नागपूर. प्रश्न क्रमांक 23, सोलापूर जिल्ह्यामध्ये भीमा आणि नीरा नदीचा संगम कोठे होतो? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 नरसिंहपूर. प्रश्न क्रमांक 24, वनस्पती वातावरणातील नायट्रोजनचा स्वीकार डॅशच्या स्वरूपात करतात? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 नायट्रेट्स. प्रश्न क्रमांक 25, सापेक्षवादाचा सिद्धांत कोणी मांडला? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 आइन्स्टाईन. प्रश्न क्रमांक 26, थुंबा हे उपग्रह प्रक्षेपण केंद्र भारतातील डॅश राज्याच्या किनाऱ्यावर आहे? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 केरळ. प्रश्न क्रमांक 27, तारापूर पॉवर प्लांटमध्ये कोणत्या प्रकारची वीज तयार होते? ऑप्शन 1 कोळसा, ऑप्शन 2 सौर, ऑप्शन 3 जल, ऑप्शन 4 अणुऊर्जा. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 अणुऊर्जा. प्रश्न क्रमांक 28, राज्यसभेचा सभापती कोण असतो? ऑप्शन 1 राष्ट्रपती, ऑप्शन 2 पंतप्रधान, ऑप्शन 3 उपराष्ट्रपती, ऑप्शन 4 संसदीय कार्यमंत्री. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 उपराष्ट्रपती. प्रश्न क्रमांक 29, कोविड-19 या आजारासाठी कारणीभूत असलेला SARS-CoV-2 हा व्हायरस खालीलपैकी कोणत्या प्रकारात मोडतो? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 RNA व्हायरस. प्रश्न क्रमांक 30, आपल्या शरीरातील स्नायूमध्ये प्रामुख्याने डॅश हे प्रथिन असते? ऑप्शन 1 मायोग्लोबिन, ऑप्शन 2 विलिरुबिन, ऑप्शन 3 हेमोग्लोबिन, ऑप्शन 4 यापैकी नाही. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 मायोग्लोबिन. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बॉम्बे हायकोर्ट मुंबई उच्च न्यायालयासाठी 2026साठी जी परीक्षा होणार आहे 26 एप्रिल 2026ला, त्यासाठी आपण मागील प्रश्नपत्रिकेचे स्वरूप जे काही प्रश्न आलेले आहेत त्याचे संपूर्ण विश्लेषण बघणार आहोत. डेली आपण बॉम्बे हायकोर्ट 2026साठी अतिशय महत्त्वाचे असे प्रश्न बघणार आहोत. व्हिडिओ आवडला असेल चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. धन्यवाद.